नमस्कार, मी कल्पना पांडे आणि आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र या पुस्तकातील एक लेख. दुर्गाताईंचं ऋतुचक्र हे जे पुस्तक आहे, हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी सृष्टीचं, ऋतूंचं आणि पूर्ण मराठी महिन्यांचं एक विस्तृत असं वर्णन केलंय, ज्याच्यामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, झाडे आहेत, फुले आहेत आणि पूर्ण निसर्ग अगदी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून, न्याहाळून त्याचं चित्रण या प्रत्येक लेखामध्ये केलेलं आहे. तर आज आपण जे त्यातला लेख वाचतो आहे, त्याचं नाव आहे श्रावण साखळी. आषाढापासून भाद्रपद सरता आणि अश्विनाची सुरुवात म्हणजे श्रावण साखळी. श्रावणातल्या सूर्यालाही पर्जन्य असे नाव पुराणात मिळालेले आहे. शरद ऋतूचा पहिला महिना अश्विन हा पावसाळी गोतावळ्यातच जमा असतो. श्रावणाची साखळी जमवून खऱ्या अर्थाने चतुर्मास होतो. धुंद कुंद वातावरणाचा, उन्हाळ्यापासून हिवाळ्याकडे खेचून नेणारा हा पावसाळा, इंद्रधनुष्यातून चराचराच्या सौंदर्याचा वेध घेणारा हा ऋतू, मागच्या पुढच्या ऋतूमधल्या महिन्यांना आपल्या मिठीत वेगाने धरणारा ऋतू, जलबिंदूतून सूर्याच्या सप्त रंगाने अभिनव दर्शन देणारा ऋतू. या ऋतूच्या अधिष्ठात्या श्रावण राजाची लाल पताका पिंपळाच्या पानावर किती डौलाने फडकते आहे. फुलापेक्षाही नाजूक. फुले नाही म्हणून कुठे अडले या झाडाचे. वसंतातला पुष्पसंभार आषाढातच कोमेजला. गडद हिरवी पाने व पक्व फळे वृक्षावर दिसत होती. पण या जून पानांचा संकेत या पिंपळाने कसा साफ मोडून टाकलेला दिसतो आहे. एरवी याची पाने इतर पानांपेक्षा कडक आणि तकतकीत, सूर्याच्या उन्हाच्या तिरपात सदा लखलख करायची. जरा वाऱ्यांची झुळूक आली की सळसळ सळसळ आवाजाने आजूबाजूचे वातावरण भरून टाकायची. समुद्राच्या लाटा सारख्या ऐकत बसले तर मनावर जो काही गंभीर परिणाम होतो, तोच या पिंपळाच्या पानाच्या आवाजाने होतो. थोडा वेळ किनाऱ्यावर बसले तर लाटांचा आवाज कसा मन उत्तेजित करतो, तसेच या झाडाचे. मनाला कितीही उदासीनता असू द्या, जरासा वेळ पिंपळाजवळ उभे राहावे. त्याच्या पानांचा थैथ्याटाने तुमचे मन सगळ्या चिंता विसरून जाईल. एवढ्या तेवढ्या वायू लहरीनेही उचंबून येणारा हा पुराण वृक्ष पाहून एक प्रकारची बंडखोरी वृत्ती मनात उपसते. एक प्रकारचा वचकही निर्माण होतो. ना या झाडाला फूल, ना वडासारखे सुंदर फळ, पण तरीही हा वृक्ष भारतीय संस्कृतीत कसा अमर होऊन राहिला आहे. ही भव्यता आणि हा प्रचंड घोष, हेच काय याचे वैशिष्ट्य. श्रीकृष्णाला विश्वाच्या अफाट व्यापाराची प्रतिमा या सनातन अश्वत्थ वृक्षात समावलेली दिसली. त्यामुळे स्वर्गात व फांद्यांचा पसारा आमच्या जगात दिसला, तो का. श्रीकृष्णाला विश्वाच्या अफाट व्यापाराची प्रतिमा या सनातन अश्वत्थ वृक्षात समावलेली दिसली. त्याचे मूळ स्वर्गात व फांद्यांचा पसारा आमच्या जगात दिसला, तो का. पिंपळाची ती लाल पालवी पाहिली आणि मग मला या झाडाच्या अंतरंगाचे निराळे दर्शन झाले. वसंतात हे झाड सुकी पाने जमिनीवर गाळीत असताना दिसतात. फुलांचे तर नावच नको. लोककथात काय ते पिवळ्या फुलांचे आणि त्याच्या लटकणाऱ्या मोत्यांच्या घोषाचे वर्णन. पण ग्रीष्म उलटला आणि 2-3 महिने झाडलेला हा वृक्ष लाल बुंद पालवीने मनोहर गेंद माथ्यावर घेऊन खाली अर्धी सुकी पाने असलेला असा सावध उभा राहिला. कोवळी तांबूस पालवी कुठल्या झाडाची सुंदर नसते. पण खरोखरच इतर झाडे अल्लड व तरुण वाटतात, तसे हे झाड केव्हाच वाटत नाही. मग त्याला सनातन म्हणतात, त्याची पूजा करतात. पिंपळाच्या मुंज्याची धास्ती मनात अहेतुक जागृत असते. म्हणून म्हणा वाटेल तर या झाडाच्या पुराणपणाची कल्पना मनात खोलवर रुजलेली दिसते. आणि मग ही बाळाच्या नकाबोटावर खुलेल अशी लाली आपल्या अंगावरही आपल्यापेक्षाही अति वडीलधाऱ्या सृष्टी मातेने चढवलेली पाहून की काय, नेहमीच सळसळ टाकून हा वृक्ष अगदी शांत संकोची वृत्तीने अंग चोरून उभा असतो. श्रावणात हिरव्यागार पर्णराजीत खरोखरच ही लाल पताका मुद्दाम पाहिल्याशिवाय दिसत नाही. जशी वासंतिक पालवी झाडावर दिसते, किंबहुना इतर भावंडांनी भरपूर लेवून मग जे उरले असेल ते आपण घ्यावे, ही वडील भावाची वृत्ती या झाडाच्या उशिरा दिसणाऱ्या पालवीत दिसून येत नाही का. एकीकडे वरची पालवी हिरवी होत जाते आणि पावसाच्या सुरात सूर मिळवून पानांची सळसळ सुरू होते,
तर दुसरीकडे इतर झाडांच्या पानाबरोबर पिंपळाची पाने मातीत मिळून जातात, पण तीही मोठ्या मजेने. पानांचा गर सगळा जातो आणि मग संबंधित जाळीदार पान कितीही दिवस उन्हाळा पावसाला दाद न देता तसेच पडलेले असते. हिरव्या पानापेक्षाही ही जाळीदार सांगाडा किती मनोहर दिसतो. अनेक चित्रकारांनी तैल रंगाची सुंदर चित्रे या पानाच्या नक्षीवर काढलेली आहेत. किती भाग्य या पिंपळाचे. बाकी आंब्या फणसाची पाने जाळीदार होतात, पण अर्धी-मुर्धी. लवकर कुजतात ती. असं पुराणपणा, सजीवपणा या पिंपळाच्या झाडात भरलेला आहे. वडांनाही अशीच पालवी धरून लागली आहे. पण वडाच्या आषाढी लालबुंद फळाचे घोष अजूनही पक्ष्याची झुंडच पाहूनही डोळ्यावर भरतायत. आणि म्हणूनच पिंपळाच्या पताकांची सर या पालवीला येत नाही. वडाची फळे खाण्यात पोपट आणि कावळे यांची स्पर्धा लागली आहे. झाड कसे पाखरांच्या गजबजाने भरून गेले आहे. त्याला स्वतःचे व्यक्तिमत्व तो भव्य असूनही उरलेले नाही. लेकूरवाळीसारखी त्रेधा त्याची झालेली आहे. मात्र जे काम पाखरांच्या असंख्य चोचीने केले नाही, ते पावसाच्या सरांनी केले आहे. देठ कुजून फळे खाल्लेल्या पाचोळ्यात टपटप गळू लागली आहे. मातीत एकजीव होऊ लागली. आणि श्रावणातल्या पावसाची आणि ढगाची मजा किती आणि कशी सांगावी? सूर्यबिंब तर अगदी दिसताहीसे झाले आहे. हे पहा, सायंकाळच्या ढगावर ढग पांगतायत. जरा पाऊस थांबला आहे. वारा खूप सुटला आहे. ढग पांगतायत आणि दूर जाता जाता सरड्याप्रमाणे रंग बदलतायत. किती हे रंग! पश्चिमेच्या क्षितिजाजवळ मोठे जांभळे ढग काळ्या कबरा आकाशाभर पसरलेल्या ढगातून एकदम उसळी मारतात. मग ते पांगू लागतात आणि त्यातून तांबूस जांभळे ढग निघतात. त्यातून तांबडे ढग निघतात आणि मग लिंब रंगाचे पिवळे दर्ज ढग हसू लागतात. ते जरा फाकून एक सुंदर केशरीकडे जांभळ्या ढगात लोळू लागते. पिवळा प्रकाश खुलतो. वातावरण उजळते. जवळजवळ अर्धा तास ही रंगपंचमी चालू असते आणि मग जांभळे ढग फिरून आक्रमण करून लाल पिवळ्या छटा दडवतात आणि काळ्या धुरसर ढगांमध्ये पांघरून घेऊन पावसाच्या सरीचे गाणे ऐकत ते झोपून जातात. काही क्षण ढगांची गुलाबी आणि काळा रंग एकत्र येऊन भयान छटा पश्चिमेला दिसू लागते. नुसता काळा रंग असा भयानक कधीच दिसत नाही. पण काळ्यात गुलाबी रंग घाला की पहा, ते कसे काटे अंगावर येतात ते. जणू मृत्यूची सावली. भारी उदास वाटते मला तो ढगांच्या संध्याकाळचा रंग पाहून. पण लवकरच रात्र होते आणि गडद काळोखाचे तरंग दाट होत सारे आकाश एका रंगाने काळे धुरसर होते. वीज चमकली की काळे पांढरे ढग तेवढे अलग दिसतात. आणि एक गंमत पहा, या ढगांनी व्यापून गेलेल्या आकाशाची बिजलीची चमक सोडली तर वास्तविक सगळ्या स्वर्गस्थ ज्योती त्यांनी झाकून टाकलेला. त्याच्यामुळे रात्री काळोख्या असतात. तरी पण आकाशाकडे मध्यरात्री पहा. पाऊस मुसळधार पडताना सुद्धा शेजारचे घर एक वेळ सरीच्या पडद्याआडून दिसणार नाही, पण आकाश मात्र निराळे आणि पांढरट दिसते. अंधाऱ्या वातावरणात जरासाही पांढरा रंग अधिकच पांढरा दिसतो. तसेच संध्याकाळी धुरसट वाटणारे ढग आकाशाला पांढरेपणा देतात. एरवी आपल्या आजूबाजूला काळोख दिसला तरी आकाशातला उजाळा मंद का होईना चिटकूनच असतो. सकाळ झाली तरी पूर्वेला गुलाबी रंग आता नाचत नाही. पांढरेपणाचा उजाळा तिथे दिसतो. रुपयाच्या रंगासारखे तेज ढगातून कडाकडांनी धावत असते. सोनेरी मुलामा नेहमीप्रमाणे नसतोच. श्रावणातला हा झाकल्या सूर्याचा रुपेरी प्रकाश मला आवडतो. एक दिवस दुपारची वेळ होती. श्रावणाचा मध्य होता. पावसाच्या सरी आल्या की झोडपल्याप्रमाणे येत होत्या, पण मध्ये तास तास पावसा वाचूनही जात होत्या. मध्यान्ह टळल्यामुळे सूर्य किंचित पश्चिमेकडे झुकला होता. पावसाची काळोखी जाऊन एकदम रुपेरी प्रकाशाची झलक दिसल्यामुळे मी वर पाहिले. तो काय? ढगांच्या 7 वेगवेगळ्या आवरणाखाली दडलेल्या मोत्यासारख्या सौम्य रंगाच्या सूर्याचे दर्शन मला झाले. पहिल्याने धुरकट रंगाचे ढग फाकले. बाजूला गडद निळ्या काळ्या ढगांच्या राशी जमलेल्या होत्या. मग वाऱ्याच्या झुळकीने ते धुरकट ढग पांगू लागले. अधिकाधिक पारदर्शक होऊ लागले. एकाहून एक छटांनी पांढरी असणारी अभ्रे बाजूला होऊ लागली आणि मग मध्येच आकाशाची पोकळी थोडी थोडी दिसू लागली. पहिल्याने धुरकट, मग निळी अभ्रे आणि ऊन एक झाल्यामुळे हिरवी अशी ती लहानशी पोकळी दिसू लागली. बाकी आकाशभर ढग प्रसरले होते.
पण सूर्यबिंबाच्या जवळच्या टिचभर जागेतच हे सारे खेळ होते. मग ती पोकळी मोठी मोठी होऊ लागली. ढग विरळ होत होते. अधिक पोपटी छटा तिथे नाचत होत्या. मग त्या पोपटी छटाही विरत गेल्या. शिंपल्यासारखे रुपेरी सूर्यबिंब, त्याला सूर्याचे बिंब केवळ वाटोळ्या आकारावरूनच म्हणायचे. किरणांचा पसारा नाही, ते सुवर्ण जाळ नाही, काही नाही. तरी पण थिजल्यासारखी होऊन मंद झालेली, ढगातच विरलेली ती किरणे या श्रावणातल्या सूर्याला अपूर्व शोभा देत होती. अनिमिष नेत्रांनी तो रुपेरी सूर्य, ते मेघरूप पर्जन्यरूप सूर्य मी पाहत होते. जाईजुईच्या झेल्यासारखा हातात धरून मी हुंगावे असे वाटत होते. जाईजुईच्या झेल्यासारखा हातात धरून त्याला हुंगावसे असे वाटत होते. सूर्यबिंब इतके जवळचे, आपल्या आटोक्यातले, सौम्य आणि हृदय एरवी कधीच वाटत नाही. पावसाळ्यातले पांढरे सूर्यबिंब पाहणे हा माझा एक आवडीचा छंद आहे. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. आषाढात जोराजोराने पाऊस कोसळू लागला की जे जे बीज धरणीत पडले असेल ते ते उगवून वर येते. कोवळ्या तृणाकुर्णांनी पृथ्वीचे विशाल अंग झाकून तर जातेच, पण ते उघडे-बोगडे दगडही त्यांच्या आसपासच्या डबक्यात पाणी साचले की हिरव्या गर्द शेवाळाची मखमल पांघरून बसतात. उन्हाळ्यात ढग नसल्यामुळे आकाश उंच उंच जाते. खाली धरणी उघडी पडते. झाडेही पुष्कळशी नागडी उघडी असतात. आता पावसाळ्यात सृष्टीची भव्य नम्रता कुठेही दिसत नाही. पण हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून चराचर उभे असलेली पाहिली की खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटते. मऊ माती नटली तर नवलच नाही. पण ही पाणथळे आणि ते वृक्ष कठीण सारे पत्तर यांना मखमलीचे पांघरून घेताना पाहिले की मोठी मौज वाटते. अथर्ववेदात शेवाळाला गंधर्वाचे दिव्य अन्न असे म्हटले आहे. ज्या जलाशयात माणूस जाऊ शकत नाही तिथेच हे उगवायचे. माणसाला शेवाळाचा काही उपयोग असू नये, त्याचा हातही त्याला लागू नये, असा हा संकेत पूर्वकालीन कवींनी ओळखला म्हणून का त्यांनी शेवाळाला गंधर्वाचे अन्न बनवले. या अन्नाला पाय लागला की तुम्ही घसरून पडालच म्हणून समजा. लांबून शेवाळाची शोभा पाहायची, किती नाजूक नखरा त्याचा. श्रावणात खरोखरच किती तृणे वनस्पती उगवतात, त्याची काही गंती. पण या शेवाळाच्या गालिचेची सर कुणालाही नाही. आपल्या भारतीयांच्या खाद्याची वर्णने सगळी चवीची, क्वचित आकाराची. भ्रमर फुलपाखरे फुलांच्या पेल्यातून मध पितात. तथापि मधाचे रूप काही मोठे आकर्षक नाही. पण सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणाऱ्या त्या सौंदर्यमूर्ती, सौंदर्यभक्त गंधर्वाचा आहारही सुंदर व अप्रतिम असावा, यात नवल काय. एवढा मोठा समुद्र तो आता काळे कपडे ट्रूप टाकून आपल्या लाटातून हिरवट छटांचे प्रदर्शन करतो आहे. सागराचा हा हिरवा रंग काही अलौकिकच असतो. आषाढातला तांबूस काळसर रंग श्रावणात लुप्त होऊन शुभ्र फेसाने नटलेला हा हिरवा रंग जणू पाताळ होऊन नाचत असतो. मध्येच उन्हाची तिरीप लागली की रुपयाचा वरख त्या दाट पाण्याच्या पृष्ठावर बसल्यासारखा वाटतो. घरासमोरची शिरीषाची झाडे गडद नवा पालवीने भरून गेलेली आहे. वासंतिक पालवी उघड्या झाडावर फुलते तर ही जुनी पाने जाऊन त्याच्या जागी उमटते. किती फरक आहे या दोन ऋतूंमधल्या पालवीच्या रंगात. एकाच झाडावर हिरव्या रंगाच्या 3-4 छटा दिसतायत. एक दिवस या झाडाच्या खोडाच्या मोठ्या थोरल्या गाठीवर मोठ्या फांदीला लागूनच काहीतरी फडकताना दिसले. सारखे पंखासारखे हलत होते. पहिल्याने मला वाटले पारव्याचे जोडपे आहे. मग काही दिवसांनी तो रंग बदलला व वाटले की पोपटाची पिल्ले असावी म्हणून. पण ती एकाच जागी दिवसेंदिवस कशी बसतील, कोणी त्यांना मारतील टोचतील कसे नाही. आणि एक दिवस सकाळी उन्हाची तिरीप आली आणि दिसले की वडाची ती 2 पाने नव्याने त्या झाडावर उगवली म्हणून. बाळंगुळे आपण नेहमीच पाहतो. वडा पिंपळाची रोपे भिंतीतून उगवलेलीही पाहतो. पण झाडावर उगवता उगवता दिसलेली ही नवपरीचे बाळंगूळ पाहून मला मोठे नवल वाटले. पुढे वड टिकेल की गिरीश, की काही दिवसांनी वडाचे झाड मरेल. उन्हाळा हा बिजोत्पत्तीचा ऋतू तर पावसाळा वाढीचा ऋतू. पाखरांची पिल्ले परांनी झाकून गेल्यामुळे आता कुठे घरट्याबाहेर तोंड काढू बघू लागलेली आहे. मांजराची पिल्ले आईने टाकून दिल्यामुळे बोळाबोळांतून म्याव करीत आसरा धुंडाळत आहेत. तर काही भाग्यवान पिल्ले आईच्या कुशीत दूध पीत पडलेली आहे. तशीच कुत्र्यांची पोरे पण. आणि यावेळी मोठे कुत्रे व बोके कसे मजेत हिंडतायत.
हे दोन लठ्ठ बोके उन्हाळ्यातले आपले वैर विसरून कसे एकमेकांच्या कुशीत बिलगून झोपलेले आहेत. एकाचा पंजा दुसऱ्याच्या गळ्यात, तंगडे अंगावर असे. आणि मलबार हिलच्या जरा खालच्या बाजूला दाट झुडपात काजव्यांची कशी दाटी झालेली आहे. संध्याकाळी कसे चमचम करतायत. आषाढात पक्षी गाभण होतात. फुलपाखरे अंडी घालून नाहीसी होतात. ज्यावेळी त्यांचा प्रणय रंग संपतो त्या काळी काजव्यांचे क्रोधाहरण सुरू होते. नर काजवे आपल्या चंद्रज्योतीसारख्या सुंदर निळ्या रुपेरी पुच्छांनी प्रियसीला आकर्षू पाहता. श्रावणात ही प्रेमजवळा पेटलेलीच असते. आणि श्रावणाचा हा असा बहर पूर्ततेला येतो तो नव्या फुलांच्या आगमनाने. फुलांच्या रूपातच तो भाद्रपदात विलीन होतो. ग्रीष्मात झाडलेली गिरीशांची फुले फिरून अधिक टपोरी होऊन झाडावर दिसू लागतात आणि पारिजातकाच्या मोत्या पिवळ्याच्या राशीतून श्रावणाचे हसू फुटते. आकाशातून पळू गेल्याचा वाटणारा सोनेरी रंग सोनचाफ्याच्या फुलावरून नाचू लागतो. सुपलित सृष्टीच्या कृतार्थतेचे सुखाने थपथपलेले अश्रुबिंदू बकुळीच्या फुलांच्या रूपाने टपटप रात्रंदिवस गळू लागतात. कृतार्थतेच्या भावनेमुळे काही फुले चिरसुगंधी झाली असतील. सुवर्णपुष्पीची किंवा सोनटक्क्याची अतिनाजूक आणि विलक्षण सुवासित पांढरी पिवळी फुले उमलण्याचा हाच काळ. या फुलांच्या पायघड्यावरूनच भाद्रपद भूतलावर पदार्पण करतो. या फुलांच्या आणि श्रावणाचा असा हा बहर पूर्ततेला येतो तो नव्या फुलांच्या आगमनाने. फुलांच्या रूपातच तो भाद्रपदात विलीन होतो. ग्रीष्मात झाडलेली गिरीशांची फुले फिरून अगदी टपोरी होऊन झाडावर दिसू लागतात आणि पारिजातकाच्या मोत्या पोवळ्यांच्या राशीतून श्रावणाचे हसू फुटते. आकाशातून पळून गेलासा वाटणारा सोनेरी रंग सोनचाफ्याच्या फुलावर नाचू लागतो. फलित सृष्टीच्या कृतार्थतेचे सुखाने थपथपलेले अश्रुबिंदू बकुळीच्या फुलाच्या रूपाने टपटप रात्रंदिवस गळू लागतात. कृतार्थाच्या भावनेमुळे काही फुले चिरसुगंधी झालेली असतील. सुवर्णपुष्पीची किंवा सोनटक्क्याची अतिनाजूक आणि विलक्षण सुवासित पांढरी पिवळी फुले उमलण्याचा हाच काळ. या फुलांच्या पायघड्यावरूनच भाद्रपद भूतलावर पदार्पण करतो. धन्यवाद.